नमस्कार. चला तर मी कल्पना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. चला तर आज आपल्याला नेहमीपेक्षा वेगळी आणि अगदी मस्त खमंग आणि प्रवासासाठी किंवा घरी किंवा टाईमपाससाठी मुलांच्या शॉर्ट ब्रेकसाठी तुम्हाला हे अगदी छान उपयुक्त होणार आहे. नेहमीपेक्षा वेगळी आहे, खूप खमंग आहे. चला तर सुरुवात करूया. आता ह्या ठिकाणी एक भांडं, कढई किंवा एक टोपलं घ्या. आता ह्यामध्ये आपल्याला मेजरमेंटप्रमाणे परफेक्ट मेजरमेंट घ्यायचं आहे. सुरुवातीला आपण 1 वाटी इतकं बाजरीचं पीठ घेणार आहोत. घरी दळून आणलं तरीसुद्धा चालते किंवा रेडीमेड घेतलं तरीसुद्धा चालते. 1 वाटी आता आपल्या ह्या ठिकाणी बाजरी पीठ टाकून झालेलं आहे. अगदी सपाट वाटी आपण इतकं 1 वाटी घेतलं आहे. नंतरसुद्धा आपल्याला ह्याच वाटीनं सेम मेजरमेंट घ्यायचं आहे. तर दुसरी वाटीसुद्धा आपल्याला बाजरीचंच पीठ घ्यायचं आहे. सेम प्रमाणात 2 वाट्या आपण बाजरीचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच वाटीनं आपल्याला आणखीन एक पदार्थ घ्यायचा आहे, म्हणजे नेहमी आपण वापरतोच तो, ते म्हणजे तांदळाचं पीठ घ्यायचं आहे. तांदळाच्या पिठामुळे अगदी छान कुरकुरीतपणा येतो आणि जास्त दिवस टिकण्यास मदतसुद्धा होते. आता ह्या ठिकाणी 1 वाटी सपाट आपण तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, जे नेहमी आपण चकल्यासाठी किंवा पापडासाठी तयार करून आणतो त्या पद्धतीनेच तयार करून आणलेले घरगुती पीठ आहे. 1 वाटी आपण असं तांदळाचं पीठ टाकून घेतलेलं आहे. आता त्याच वाटीनं अर्धी वाटी इतके आपल्याला डाळवे घ्यायचे आहेत आणि डाळवे जे आहे ते आपण तसंच मिक्सरला काढून त्याचं एक वाटण तयार करून घेणार आहोत. आता ह्या ठिकाणी मिक्सरला आपण डाळवे काढून घेतलेले आहेत. अगदी छान बारीक झालं तर आपल्याला चाळायची गरज नाही, तर थोडे दाणे वाटले तर आपण ह्या ठिकाणी चाळून घेतलं तरीसुद्धा चालते. आता ह्या ठिकाणी 1 चमचा इतके आपण तीळ टाकलेले आहेत. दुसरा चमचासुद्धा आपण तीळच टाकलेले आहेत. 1 चमचा इतके जिरे टाकायचे आहे. अर्धा चमचा ओवा टाकलेले आहेत. पाव चमचा इतकी हळद टाकून घ्यायचं आहे. 1 चमचा लाल तिखट टाकायचं आहे. अर्धा चमचा इतका आपण मीठ टाकलेलं आहे. लाल तिखट मीठ आपल्या चवीनुसार कमी जास्त करायचं आहे. थोडीशी आपण लहान आकारात कट करून घेतलेली कोथिंबीर घेतलेली आहे. कोथिंबीर आवर्जून घ्या, अगदी टेस्ट छानच येते. तर ह्या ठिकाणी सर्व पदार्थ जे आहेत मसाले आपले टाकून झालेले आहेत आणि आपल्याला सुरुवातीला हे मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित. पीठ मिक्स करून झालं की ह्यामध्ये आपल्याला सुरुवातीला गरम पाणी टाकायचं असेल. आता 2 वाट्या इतकं आपल्याला गरम पाणी लागणार आहे. आता गरम असल्यामुळे सुरुवातीला आपण चमच्याने त्याला व्यवस्थित मिक्स करून घेणार. थोडंसं गार झालं की आपल्याला हाताने व्यवस्थित मळून घ्यायचं नंतर. आता ह्या ठिकाणी अर्धी वाटी आणखीन आपण पाणी टाकून घेतलेलं आहे, कारण साधारण 3 वाट्या इतकं आपण ह्या ठिकाणी पाणी वापरलेलं आहे. पाणी हे कमी जास्त लागू शकतं. पाणी आपल्या साईडला ठेवायचं आणि बघत बघत आपल्याला हे पीठ घट्टसर नेहमी जसं मळतो त्या पद्धतीनेच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. पीठ चांगलं मळून झालेलं आहे. घट्टसर पीठ मळून झालं की आपल्याला शेवगा घ्यायचा आणि शेवग्यामध्ये आपण चकलीची प्लेट ठेवलेली आहे, ती टाकून द्यायचं नंतर आपल्याला. आता ह्या ठिकाणी आपण सुरुवातीला सर्व गोळे जे आहेत ते असं लांबट आकारामध्ये आपल्याला वळून ठेवायचं आहे, म्हणजे नंतर आपल्याला हात भरण्याची गरज पडत नाही आणि पीठ बिलकुल आपल्या हाताला चिटकत नाही. परत वेळ पण जाणार नाही, असे आपण गोळे लांबट बनवून ठेवायचं. आता ह्या ठिकाणी 3 ते 4 इतके आपले हे गोळे बनवून तयार झाले आहेत. आपल्याला आता हे भांडं साईडला ठेवायचं आहे आणि सुरीमध्ये आपल्याला हे टाकून घ्यायचं आहे. आता पद्धतीनं आपल्याला चकल्या टाकून घ्यायच्या आहे. ह्या चकल्या बिलकुल तुटत नाहीत. पोपाटावर किंवा ताटामध्ये टाकलं तरीसुद्धा चालतात. बिलकुल ही चकली तुटत नाही किंवा अडकत नाही. अगदी छान चकल्या बनवून तयार होतात. खूप छान पीठ तयार होते. तुम्ही नक्की ट्राय करून पहा. नेहमी तर आपण वेगवेगळ्या चकल्या बनवतोच, पण बाजरीच्या पिठाच्या चकल्या खाण्यासाठी अगदी छान खमंग लागतात. तुम्ही एक वेळेस नक्की ट्राय करा. अगदी योग्य पद्धत आहे, बिलकुल बिघडणार नाहीत किंवा तुमच्या चकल्या फसणार नाहीत. अगदी छान चकल्या बनवून तयार होतात. आता ह्या ठिकाणी अशा पद्धतीने आपल्याला सर्व चकल्या थोड्या बनवून घ्यायच्या आहेत. आपण इतक्या बनवून घेतलेल्या चकल्या बनवण्यासाठी बिलकुल वेळ लागत नाही, फटाफट चकल्या बनवून तयार होतात. ह्या ठिकाणी अशा पद्धतीनं आपल्या सर्व पिठाच्या अशाच चकल्या बनवून घ्यायचे. चकल्या तर ह्या ठिकाणी आता आपल्या बनवून झालेल्या आहेत. आता आपल्या ह्या चकल्या तळून घ्यायचे. तळण्यासाठी आपण आता गॅसवरती पॅन ठेवला आहे आणि त्यामध्ये आपण तेलसुद्धा टाकून घेतलेलं आहे. आता अशा पद्धतीनं आपण उलटण्याने चकल्या ज्या आहेत त्या तेलात टाकून द्यायचं आणि चांगलं आपल्याला सुरुवातीला तेलाला बुडबुडे कमी होईपर्यंत तेलाचे आपण चकली ही उलटणार नाहीत, कारण चकली तळते वेळेस आपल्याला एक काळजी घ्यायची आहे की चकली तळताना गडबड करायची नाही, घाई करायची नाही. नंतर ह्या चकल्या नरम पडू शकतात. त्यामुळे आपल्या सुरुवातीलाच अगदी गॅस मिडियम ठेवून आपण छान या चकल्या तळून घेणार आहोत.
आता एका साईडनं तळून झालं की दुसऱ्या साईडनं सुद्धा उलटून आपल्याला छान गॅस मिडियम ठेवून तळून घ्यायचं आहे. अगदी कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला चकली तळून घ्यायचं आहे. जेव्हा बबल्स किंवा बुडबुडे कमी होतात तेव्हा आपण हे चकल्या बाहेर काढून घेणार आहोत. आता ह्या ठिकाणी पूर्ण बुडबुडे कमी झालेले आहेत, चकल्या छान तळलेल्या आहेत, रंगसुद्धा सुरेख आलेला आहे. आता अशा पद्धतीनं आपल्या सर्व चकल्या तळून घ्यायचं आहे. सर्व चकल्या ज्या आहेत त्या बनवून झालेल्या आहेत, अगदी कुरकुरीत खुसखुशीत अशा आपल्या चकल्या तयार झाल्यात. 1 महिना करता ह्या चकल्या आरामात टिकतात. तुम्ही प्रवासासाठी सुद्धा नेऊ शकतात किंवा मुलांच्या टिफिनसाठी बनवून ठेवल्या तर रोज 2 डब्यात टाकून दिल्या तर मुलं सुद्धा छान अगदी आवडीने खाऊन येतील, बाहेरचे कुठलेच पदार्थ मागणार नाही. तुम्ही नक्की ट्राय करा. तुम्हाला हे चकल्या कशा वाटल्या नक्की कमेंट करून सांगा. तुम्हाला एक चकली मी तोडून सुद्धा दाखवली, ती खुसखुशीत चकली बनवायला बिलकुल विसरू नका आणि केल्यानंतर कमेंटमध्ये सांगायला सुद्धा बिलकुल विसरू नका. आता ह्या ठिकाणी तुम्हाला चकली तळून बिलकुल कडक होत नाही, अगदी खुसखुशीत ही चकली बनवून तयार झालेली आहे. आता मी तर टेस्ट करून पाहिजे, तुम्ही सुद्धा एकदा बनवून नक्की टेस्ट करून पहा आणि कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत.